टेंट टाकून दे, मी इथं राहील. विकली मर्सिडीज. गुड आफ्टरनून गाइस. हाय. हमको छुट्टियाँ लग चुकी है गाइस अभी, एंड आई हैव नो कंटेंट टू डिलीवर टू यू. लेट्स सी क्या होता है. मैं घर पे हूँ गाइस. मेरी मम्मी को सहन नहीं हुआ. मेरी मम्मी ने लगेच मेरे को बोला कि चल खाली अपन गाड़ी धोयला जाऊ. वाई स्ट्रगलिंग विथ सो मेनी थिंग्स इन माई वन हैंड गाइस, क्योंकि कंटेंट इज इम्पॉर्टेंट. जिम जाने का कुछ तो फायदा हो रहा है मेरे को. सुटू शकतं हे कधी पण. हे पडलं की मी मार खाल्ला. तुझी हालत दाखवू दे. पार्ट टाइम मजदूरी करती है तुझे गाड़ीसाठी आता. तो दिन के 4 घंटे तो वो गाड़ी में बिताती है मेरी मम्मी. एक तो गाड़ी को साफ़ कर रही होगी या फिर गाड़ी में कुछ अपडेट कर रही होगी. Oh my God, she loves vehicle too much. झालं. मम्मी तू माझे क्रॉक्स घातलेत. हो, आपण ढकलायची कपडे गाडी. मला फक्त ते दिसतंय बस. कंटेंट संप गया है गाइस लाइफ मधला माझ्या. कॉलेज जो बंद है, ऑल आई कैन डू इज स्टैंड इन फ्रंट ऑफ माय सोसायटी एंड आस्क फॉर कंटेंट टू पीपल नाउ. कोणी कंटेंट देते का कंटेंट. काय मजदुरी. मग माझ्या मजदुरीचे गेले पैसे भेटतील मला. मजदूर आहे का? पण मजदूर नाही मी. बरोबर. येस. मग केव्हाची तू फक्त तेच धुवू लागली. कंटिन्यू तेच. अख्खं टाकी तू त्याच्यातच खाली करणार आहे. अगं काही फक्त पाणी मारून कसं साफ करते तू. 4 टायराच्या 4 बकेटी बघ ना. इथं 4 टायराच्या 4 बकेटी. हा हे बघ, याची इथं घालातली. व्हॉट आय एम सेइंग मम्मी, विसरले मी. फक्त 3 बकेट लागतील बस झालं. 3 बकेट. माय गॉड, सो मच पाणी वेस्टिंग गाईज. टँकर घेणं पडते मला इकडे. हां कोण गेलं होतं गावाकडे. मी तर नव्हते गेले. आई डोंट लाइक टू लीव माई हाउस गाइज. इधर मैग्नेटिक फोर्स बहुत स्ट्रॉन्ग है, ये मेरे को छोड़ता ही नहीं है. दैट्स वाई आई नेवर वेंट समवेयर. लँग्वेज सृष्टी कम डाऊन. हे घेऊन जाऊ का मी? भरली ना बस. मम्मी बस. मम्मी टँकर मागे मम्मी. अरे पण तुला इथे ठेवायचं फक्त. न्यायची नाही ना. न्यायची नाही. मी दोन्ही घेते. अगं मी घेऊन जाते. नाही पण मला काय प्रॉब्लेम नाही. मी जिमला जात होते. पॅनला टेन्शन नको घेऊ. येस. आता ही सांडली ना. हो माय गॉड. डंबल्स जास्त इझी जातात उचलायला. पाणी शांत का राहत नाही मम्मी. हे बुडू बुडू करते. ओ माय गॉड. अगं तूच धू बाबा, मी नाही धुणार आहे. हिने तर सिरियसली घेऊन टाकलं माझं जिमला जायचं वाक्य. फुकट हात ओले असताना इलेक्ट्रिसिटी करंट लागला असता आणि मग झालं असतं नथिंग. सृष्टी इज इमॉर्टल. हां इमॉर्टल नाही मॉर्टल. हां अरे कहना क्या चाहते हो. लँग्वेज गेली माझी. अर्ध्याच्या वर ओली झाली मी आता. हो माय गॉड, सो मच स्ट्रगल. कॉलेज ठीक होतं का. येस अगेन. कोण ही बकेट मला दुसरीकडे डायव्हर्ट करते. सो मच स्ट्रगल. फायनली रिच्ड. इतकं काय धुणं पडतं काय समजत नाही. पाऊस आला की पावसात उभं करून टाकायच्या गाडीला. पाऊस आहे का? शिट. बात तो सही है. हो मम्मी, मी वाईट म्हटलंच नाही आहे. फक्त माझी मर्सिडीज येईल तर तिला पार्क करायला जागा असू दे. बेदखलब कर दिया गया है मुझे इस तरह. हो मम्मी. चीटिंग करेगा प्रयत्न किया ना. विकली मर्सिडीज. घासणी. अंग घासायची घासणी म्हणे काय बापरे.
just because of her my language is doing suicide guys. Look. तू तिकडची काउंटी गेली कारण की तुम्हाला काही दिलंच नाहीये साफ करण्यासाठी. वायपर ह्याला म्हणतात ना वायपर. तर Look guys, they both are chilling inside. Enjoy. खतरो के खिलाडी करायचं होतं ना म्हणून मी चप्पल नाही घातली. याला बापरे गाडीसाठी सेपरेट वायपर आहे. बापरे ओ माय गॉड. हे बघ हे आहे ना हा. हे असं कर दे मी करते हां कर अरे का होत नाही माझ्याकडून. असं फटाफट कर थांब तोपर्यंत आहे ना हम्म. थांब हा तोपर्यंत हा. मला एवढं करून दे. मम्मी हे जास्त इम्पॉर्टंट आहे. अगं ही बेडशीट आहे ना तिच्या जर डाग पडले ना हे पडले की पाय तूच पाय हे बघ. मी हम्म. कर म्हणून सगळ्या गाडीवर केलं ना अरे शिट. अरे आय जेन्युइनली वॉन्ट टू हेल्प माय मदर. काय मम्मा सुमन आली असती तर आपण सुमनला काम सांगितलं असतं ना. मग कामाच्या जागा नसतं पडाली सॉरी सुमन फॉर युअर. तिला एकदम मग आपण तिच्या पाठीमागे तिच्याबद्दल नाही बोलू शकत. पाठीमागे बोलू शकते मी परत येते. मम्मी मागचं ओ माय गॉड खतरों के खिलाड़ी हम कर सकते गाइस. मम्मी की गाड़ी के लिए हम इतना सॅक्रिफाईस कर सकते. काटा टोचला ना. किती जास्त सॅक्रिफाईस करती बी. फर्स्ट टाईम कारण की मला फर्स्ट टाईमच सुट्ट्या लागलाय ना मम्मी. आणि फर्स्ट टाईमच माझ्या सुट्ट्यांमध्ये तू गाडी धुतली आहे. ओ माय गॉड माझं नाव स्वच्छ साफ करू दे मला. आणि राजदीपचं नाव. अरे याचं नाव कशाला टाकलं आहे. शिट हे काढता येत नाही का. बेदखल प्रेस. हमारा लॉजिकल थिंकिंग इतनी है गाइस. आगे डेवलप होने से पहले ही हमने JEE का पेपर दे दिया. खतरों के खिलाड़ी. अरे शिट इट्स ओके. पाय टाकणं गाडीवर स्पीकर ना काचावरच नाही गाडीवर स्पीकर ना. हो का. मला वाटलं फक्त काचच प्रायोरिटी काय. बस काच प्रायोरिटी नहीं है गाइस. प्रायोरिटीज पूरी गाड़ी है मम्मी की. अरे इथं राहिलं. तू सगळंच राहू दे राहिली गोष्टी. थँक्यू मम्मी. पण मी हेल्प करते मम्मी. मी माझ्या मनात पूर्ण भावना आहे तुला हेल्प करण्याच्या. राहिलं मला चांगलं थँक्यू. किती येतं व्हॉट द वर्ड. हा गुलाबी सी हवा. अरे इथं पाणी कसं काय राहून गेलं. तुझी गाडी स्वतः पाणी फेकती स्वतःवर. तिला माझी सेवा आवडली बहुतेक. इतकी सेवा जर मी देवाची केली असती ना आतापर्यंत तर मी करोडपती असती. शिट आता वापस खतरो के खिलाडी खेळत जावं लागेल. माझ्या पायाची हालत बघायची. आता मी अशा पायाने घरी जाणार आहे. आणि माझी मम्मी मला काहीच बोलू शकत नाही. आम्ही ते बाकी थोडंसं येस फॉर्मॅलिटी. अरे दुसरा कापड कुठून आणला तू. तुझं कापड तर खराब झाला होता ना. मेरे पास खूप आहे मेरे पास खूप आहे. जाऊ दे मम्मी इट्स ओके. आता समजलं सगळ्यांना की आपण एकाच घरात राहतो. लड़की है जो सिर्फ वीडियो बनाती है और मम्मी की मदद नहीं करती है. बाप बाप आता माझी मजदुरी बघितली ग. आत्ता मजदुरी बघितली माझी सगळ्यांनी. काय आणायचं होतं आता. मी नाही जात. मी टेक्स फॉर एव्हर टू रिच वरती. इतक्या वरती घर कशाला घेतलं. काही आणायचं इथे टेंट टाकून दे मी इथं राहील. अशी घाण करून टाकली मम्मा ते. आणि माझी एवढं घाण झालं त्याचं काही नाही वाटत तुला. ये देखो हमें पूरे 7 घंटे के बाद मिली है गाइस. ये संतूर आजी है गाइस. येस एव्हरीबडी नोज शी इज माय संतूर आजी. नानी सॉरी. डिअर सुमन रोज सकाळी सकाळी मंदिरात जाते आणि ती जाते 8 वाजता आणि येते 1 वाजता. बापरे सो मच भक्ती शी इज डुईंग. भगवान उसका फल मुझे दे दे. हेल्प करू नाही शकत कारण की आम्ही सगळं करून घेतलं आहे.
तशी मी करणार नव्हते. मी करणार नव्हते असं म्हणणार नाही, असं म्हणत नाही, मी करणार होते असं म्हणत होते. काय चालू आहे ते, फक्त इथून इथपर्यंत गाडी घ्यायची, बसायचं आहे यांना. मॅडम बाहेर या प्लीज. अरे शिट, तुमचे पादुका तिथे राहिल्यात. मॅडमच्या पादुका. शिट, लेट मी टेक दॅट पादुका नाव. अरे मॅडम तुमच्या पादुका. मॅडम प्लीज पादुकांवर पाय ठेवा आणि बाहेर या. हा फेका आहे. ओ माय गॉड, सो मच. मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये ॲडमिशन घेऊन टाकू का डायरेक्ट? इफ़ यू लव समथिंग सो मच तो आपको उसकी पूरी पूरी नॉलेज चाहिए गाइस. एज शी लव्स, मतलब उसको अभी ड्राइविंग इतनी पसंद है कि शी कैन ड्राइव 24/7. तो उसको गाड़ी की पूरी नॉलेज है गाइस. सेम विथ एवरीथिंग शी डूज. उसको अगर कुछ चीज़ पसंद आई ना तो वो उसका A to Z सब पता कर लेती है. मेरे बारे में तो कुछ पता नहीं गाइस. इसका मतलब क्या समझूँ मैं? मुझसे प्यार नहीं है गाइस मेरी मम्मी को. प्रॉपर्टी में हिस्सा भी नहीं मिलने वाला लगता है. इट्स ओके. काय तिच्याकडे बाजूला होय, मला फक्त इथून करणं आहे. तो असं आमच्या याच्यासोबत खिलवाड नाही करू शकत. भावनासोबत भावनांसोबत. सगळे दाखवण्यासारखे असणार आहे ते. हां मग काढ तू. कोण काय म्हणतं बघू दे. अगं ये इथे मेजर अपडेट गाइस. आफ्टर 6 months माय मदर टोल्ड मी जा स्वयंपाक कर. बस इतना ही प्यार था गाइस मेरे मम्मी का मेरे ऊपर. उसने फाइनली मुझे वो शब्द कह दिए, जा स्वयंपाक कर. मैं क्या स्वयंपाक करूँ? आई एम गेटिंग वेरी स्ट्रेस गाइस. मेरे को ऐसे छोटे मोटे काम नहीं आते गाइस. मेरे को आते तो डायरेक्ट ऐसे राजमा चावल, पनीर लबाबदार ऐसे आते हैं मेरे को. और वो आज मैं नहीं कर सकती क्योंकि मेरे अंदर इतनी शक्ति नहीं है गाइस. बड़ी चालाकी से मेरी मम्मी को ट्रिक कर लिया है गाइस. मैंने उसको बोला की मम्मी आज ना खूप जास्त दही पोळी खायचा मन होतोय, तो मी पोळ्या करते, आपण दही पोळी खाऊ. आणि शी सेड येस. सॉरी मम्मी, मैंने आपकी भावनाओं के साथ खेला है, पर आई सीरियसली विश टू ईट दही पोळी टुडे. येस.